नमस्कार रसिक मित्र, शिक्षक साहित्य संमेलन आयोजित शिक्षक कवी संमेलनामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कविता हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय। शिक्षक म्हणून कार्यरत असताना, विद्यार्थ्यांना कविता शिकवताना, कधी विद्यार्थ्यांनी रचलेल्या कविता अनुभवताना आपण नेहमीच कवितेच्या संपर्कात असतो। कविता आवडणार नाही असा एखादा शिक्षक विरळाच असेल। म्हणूनच शिक्षक साहित्य संमेलनामध्ये आपण या कवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। या कवी संमेलनामध्ये आपण महाराष्ट्रातल्या विविध शिक्षक कवींच्या कविता ऐकणार आहोत आणि त्याचा आनंद घेणार आहोत। या शिक्षक कवी संमेलनामध्ये मी सर्वात प्रथम निमंत्रित करतोय सुप्रसिद्ध कवी आणि शिक्षक अनवर मिर्झा यांना। अनवर मिर्झा हे गेली अनेक वर्ष मराठी साहित्य क्षेत्रामध्ये कवी म्हणून, चित्रपट गीतकार म्हणून कार्यरत आहेत। तरीही शेवटी कविताच उरते शिल्लक हा त्यांचा अत्यंत गाजलेला कविता संग्रह अष्टगंध प्रकाशन मुंबई यांच्याकडून काही वर्षापूर्वी प्रसिद्ध करण्यात आला। सर स्वतः शिक्षक आहेत, मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि सरांच्या कवितेने नेहमीच रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे। तर कवी अनवर मिर्झा सरांची कविता ऐकून आपण या कवी संमेलनाला सुरुवात करूया। शेवटी कविताच राहते शिल्लक। आपण ओळखत नाही स्वतःला इतके लख्ख दिसत असतो कवितेतून। आपण ओळखत नाही स्वतःला इतके लख्ख दिसत असतो कवितेतून, कारण कविते इतकी नितळ गोष्ट जगात दुसरी नाही। कवितेतून उगाच आणता येत नाही आव कवी वगैरे असल्याचा। कवितेतून उगाच आणता येत नाही आव कवी वगैरे असल्याचा। नाका तोंडात जातं पाणी आशयाचा समृद्ध तळ ढवळताना। कधी कधी मृत्यूच्या हाकेला ओ देण्यासारखा, तर कधी जगण्याच्या काचेतून सुखरूप आरपार जाण्याचा हा सारा प्रवास। कधी मृत्यूच्या हाकेला ओ देण्यासारखा, तर कधी जगण्याच्या काचेतून सुखरूप आरपार जाण्याचा हा सारा प्रवास। भले भले पोटात उजेड पाडत नसली तरी पायाखालची जमीन लख्ख दाखवते कविता। भले पोटात उजेड पाडत नसली तरी पायाखालची जमीन लख्ख दाखवते कविता। आपण असतो किंवा नसतो, आपण असतो किंवा नसतो, पण कविता असतेच। असण्या नसण्याच्या पलीकडे शेवटी कविताच राहते शिल्लक। शेवटी कविताच राहते शिल्लक। धन्यवाद। अनवर मिर्झा सरांच्या या सुंदर कवितेनंतर आपण पुढच्या कवयित्रींकडे वळूया। अनवर मिर्झा सरांनी यांनी कवितेत जसं सांगितलं की कविता आपल्यासाठी काय करते, कविता काय असते। अनेक कवींनी खरं तर कवितेचं महात्म्य सांगितलेलं आहे आणि आपण कवी म्हणूनही ते अनुभवत असतो आणि रसिक म्हणूनही अनुभवत असतो। अनवर मिर्झा सरांच्या या कवितेनंतर आपण ऐकणार आहोत शिक्षक कवयित्री असणाऱ्या ज्योती खांबे यांची कविता। ज्योती खांबे या कविता करतात, नाटुकली लिहितात, कथा लिहितात, वेगवेगळ्या ठिकाणी कविता सादर करून त्यांनी आतापर्यंत रसिकांची वाहवा मिळवली आहे। खूप रसिकांनी त्यांच्या कवितेवर प्रेम केलं आहे आणि त्यांच्या कवितेला मनपूर्वक दाद सुद्धा दिली आहे। तर आता आपण ऐकूया कवयित्री ज्योती खांबे यांची कविता। नमस्कार मित्र हो, मी ज्योती प्रकाश खांबे आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे आहेस जशी तू। आहेस जशी तू नकोच राहूस, आहेस जशी तू नकोच राहूस, नकोच बोलूस हर्षोल्हासून, नको नको ती अल्लडतापण, नकोच हसणे मधाळ सुंदर, म्हणे इशारा मिळतो त्यातून, म्हणे बिघडते नियत त्यांची, आहेस जशी तू नकोच राहूस। टपोर डोळे उघडत मिटवत, टपोर डोळे उघडत मिटवत, बोल निरागस खट्याळ अवखळ, टपोर डोळे उघडत मिटवत, बोल निरागस खट्याळ अवखळ, बोलून घे तू घरात केवळ, इतरत्र नको ती लाडिक वाणी,
इतरत्र नको ती लाडिक वाणी, म्हणे इशारा मिळतो त्यातून, म्हणे बिघडते नियत त्यांची, आहेस जशी तू नकोच राहूस. तीळ दिसे तो मानेवरती, तीळ दिसे तो मानेवरती, खळी गालीची घेते वेधून. तीळ दिसे तो मानेवरती, खळी गालीची घेते वेधून. नकोत आखीवर रेखीव बोटे, नकोत आखीव रेखीव बोटे, सुरई दारती मान नको, नकोच हलते झुंबर कंबर, नकोच हलते झुंबर कंबर, म्हणे इशारा मिळतो त्यातून, म्हणे बिघडते नियत त्यांची, आहेस जशी तू नकोच राहूस. निस्तेज असू दे नजर पुरेशी, निस्तेज असू दे नजर पुरेशी, अबोल डोळे नकोच सुंदर, पाऊल पाऊल जपून अलगद, चाल नको बघ डौल दारती, चाल नको बघ डौल दारती, नकोच हलणे वक्ष नितंबी, म्हणे इशारा मिळतो त्यातून, म्हणे बिघडते नियत त्यांची, आहेस जशी तू नकोच राहूस. संकोचुनते सारे सारे, संकोचुनते सारे सारे, कमनीय नको बघ बांधा सुंदर, संकोचून घे सारे सारे, कमनीय नको बघ बांधा सुंदर. नकोच ताणू सीना तो तर, मैत्र मिठी ती राहू देच मग, नजर रोखुनी पाहू नको तू, म्हणे इशारा मिळतो त्यातून, म्हणे बिघडते नियत त्यांची, आहेस जशी तू नकोच राहूस. असो निरागस किंवा रागीट, असो निरागस किंवा रागीट, त्वेष असो वा राग खरोखर, संताप मनीचा काढू नको तू, डोळ्यांना ते भिडवत डोळे, डोळ्यांना ते भिडवत डोळे, धारदार ती नजर नको, म्हणे इशारा मिळतो त्यातून, म्हणे बिघडते नियत त्यांची, आहेस जशी तू नकोच राहूस. सावरून घे सारे काही, सावरून घे सारे काही, सावध सावध बसता नाही, सावरून घे सारे काही, सावध सावध बसता नाही. मांडीला ती मांडी नको, स्पर्शा वाचून देणे घेणे, हातांचाही स्पर्श नको, म्हणे इशारा मिळतो त्यातून, म्हणे बिघडते नियत त्यांची, आहेस जशी तू नकोच राहूस, आहेस जशी तू नकोच राहूस. धन्यवाद. श्री ज्योती खांबे यांनी स्त्रियांच्या भावना अतिशय सुंदर पद्धतीने त्यांच्या कवितेतून व्यक्त केल्या. कशा पद्धतीने युगानुयुगे आणि पिढ्यानपिढ्या स्त्रीचं आयुष्य आपण बंधनामध्ये टाकलेलं आहे ते अत्यंत समर्पकपणे त्यांच्या या कवितेतून आपण अनुभवलं, ऐकलं, पाहिलं. त्यानंतर मी पुढच्या कवींना आमंत्रित करतो, ते म्हणजे राम अहिवले सर. शिक्षक मित्र हो, मध्यंतरी लॉकडाऊन झाल्यानंतर एका कवीची किशोरांकात प्रसिद्ध झालेली कविता, खूप पूर्वीच्या काळी किशोरांकात प्रसिद्ध झालेली कविता खूप व्हायरल झाली, पेपरातूनही त्यावर बातम्या आल्या. ती कविता ज्यांनी लिहिली ते म्हणजे कवी राम अहिवले सर. जेन देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात. राम अहिवले सरांनी अनेक वर्षापूर्वी एक अशी कविता लिहिली होती जी या लॉकडाऊनने प्रत्यक्ष अस्तित्वात आली. प्रत्यक्ष अस्तित्वात आली म्हणजे त्या कवितेमध्ये राम अहिवले सरांनी कवी म्हणून ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या प्रत्यक्षात या लॉकडाऊनच्या ऑनलाईन शाळेमुळे प्रत्यक्ष आपण त्या पाहिल्या, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी त्या अनुभवल्या. म्हणून कवी द्रष्टा असतो असं जे म्हणतात ते त्याचसाठी. ऐकूया राम अहिवले सरांची ही अत्यंत गाजलेली बालकविता. माझ्या कवितेचं नाव टीव्हीवरची शाळा. असे कधी होईल तर मजा खूप येईल, असे कधी होईल तर मजा खूप येईल. घरातल्या टीव्हीवर शाळा जेव्हा भरेल, दप्तराच्या ओझ्याची कटकट ना उरेल. डोके माझे होईल नवे कॉम्प्युटर, गणिताचा धुवा उडेल मग कसा भराभर. विषयांच्या सगळ्या टीव्हीवर मालिकाच होतील,
परीक्षेत अवघड मग पेपर कसे जातील. टीव्हीवरच्या शाळेत ना अभ्यास ना गृहपाठ. टीव्हीवरच्या शाळेत ना अभ्यास ना गृहपाठ. गाण्यासारख्या कविता होतील साऱ्या तोंडपाठ. सिनेमासारखी भरेल शाळा अवघे 3 तास. सिनेमासारखी भरेल शाळा अवघे 3 तास. तरी होतील सारे पहिल्या नंबराने पास. टीव्हीवरच्या शाळेत मजा खूप येईल. टीव्हीवरच्या शाळेत मजा खूप येईल. पण खेळांच्या तासाचे कसे काय होईल. पण खेळांच्या तासांचे कसे काय होईल. असे कधी होईल तर मजा खूप येईल. असे कधी होईल तर मजा खूप येईल. धन्यवाद. राम अविले सरांच्या या सुंदर बालकवितेमुळे खरंच कविता लिहिणं, मग ती बालकविता असो किंवा मोठ्यांसाठी लिहिली जाणारी कविता, कविता लिहिणं ही किती मोठी साधना असते ते आपण अनुभवू शकतो. आणि अनेक कवींनी मराठी कवितेचं दालन असं सुंदर केलेलं आहे. अनेक ज्येष्ठ कवींसोबतच अनेक नवोदित कवींनी सुद्धा आपली कविता लिहून मराठी कवितेला समृद्ध केलेलं आहे. मराठी बरोबरच हिंदी भाषेतही शिक्षक मित्रांनो खूप सुंदर प्रमाणात कविता लिहिली जाते. आणि अशाच आपल्या एक शिक्षक कवयित्री आहेत हिंदी, प्रज्ञा आनंदराय असं त्यांचं नाव आहे. आणि मानव विकास विद्यालय इथे त्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सुद्धा कविता अशीच आपल्याला आनंद देणारी आहे. नव्या वर्षामध्ये कशा पद्धतीने एक कवी नव्या वर्षाकडून काय अपेक्षा करतो, काय व्हायला हवं, आजूबाजूला चाललेल्या नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी कशा पद्धतीने नववर्ष हवंय अशी अपेक्षा या शिक्षिकेने या कवितेमधून व्यक्त केलेली आहे. ऐकूया मानव विकास विद्यालय इथे शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रज्ञा आनंदराय यांची कविता. नमस्कार, मैं मानव विकास विद्यालय की सह शिक्षिका प्रज्ञा आनंद राय आप सभी के समक्ष एक कविता लेकर प्रस्तुत हुई हूँ. जैसा कि हम सभी जानते हैं कि अभी हमने हाल ही में 2020 को विदा किया है और 2021 का स्वागत किया है. और 2021 हमारा खुशियों से भरा हो और ऐसी ही अपेक्षा हम रखते हैं. और मैंने भी ऐसी अपेक्षाएं कुछ रखी हैं जिन्हें मैंने पंक्तियों में पिरोया है और आपके सभी के समक्ष प्रस्तुत कर रही हूँ. सुनिएगा. यह वर्ष कैसा होना चाहिए, सुनिए. हंसता आए यह नया साल, खुशियाँ लाए यह नया साल. हंसता आए यह नया साल, खुशियाँ लाए यह नया साल. अच्छी हो वर्षा नए साल, फसलें लहराए नए साल. महंगाई कम हो नए साल, महंगाई कम हो नए साल. सब करे कमाई नए साल. महंगाई कम हो नए साल, सब करे कमाई नए साल. हर युवा करे कुछ रोजगार, बेगारी ना हो नए साल. ना जाति भेद हो नए साल, ना धर्म भेद हो नए साल. हिंदू भी खुश हो नए साल, मुस्लिम भी खुश हो नए साल. हिंदू भी खुश हो नए साल, मुस्लिम भी खुश हो नए साल. जो बुरा देश का चाहे वो, जो बुरा देश का चाहे वो, बचने ना पाए नए साल. कोई बाढ़ न आए नए साल, कोई बाढ़ न आए नए साल. तूफान न आए नए साल. जो भी दुनिया में आया है, जो भी दुनिया में आया है, भूखा ना सोए नए साल. बीमारी कम हो नए साल, लाचारी कम हो नए साल. बीमारी कम हो नए साल, लाचारी कम हो नए साल. भारत में हरगिज़ ना फैले कोई नया कोरोना नए साल. सीमा पर कड़ी सुरक्षा हो, सीमा पर कड़ी सुरक्षा हो. आतंक न फैले नए साल. सीमा के पहरेदारों पर पत्थर ना बरसे नए साल. ना लो दहेज इस नए साल, ना दो दहेज इस नए साल. बेटी जो घर में पैदा हो तो बटे मिठाई नए साल. ना हो बेटी का शील हरण, ना हो बेटी का शील हरण. वह रहे सुरक्षित नए साल.
तब तुम्हें मुबारक नया साल, तब मुझे मुबारक नया साल, तब तुम्हें मुबारक नया साल, तब मुझे मुबारक नया साल, हंसता आए यह नया साल, खुशियाँ लाए यह नया साल। बहुत बहुत धन्यवाद। प्रज्ञा आनंदराय यांची ही अतिशय सुंदर कविता आपण ऐकली. त्यांनी या कवितेमध्ये व्यक्त केलेल्या भावना आणि विचार येणाऱ्या वर्षात प्रत्यक्षात साकार होऊ देत अशीच प्रार्थना या निमित्ताने आपण करूया आणि येणारं वर्ष आपल्याला आनंदाचं आणि भरभराटीचं जावं अशी इच्छा या निमित्ताने व्यक्त करूया. कारण गेले वर्षभर कोरोनामुळे आपण सगळेच खूप हैराण आहोत. ती सगळी निराशा निघून जावी आणि खूप सकारात्मकता घेऊन हे वर्ष यावं असं मनोगत व्यक्त करताना मला अतिशय आनंद होतोय. आणि पुढच्या कवयित्री आहेत विजया मारोतकर, ज्या नागपूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मी विजया मारोतकर यांना इथून नंतरची कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करतो. नमस्कार, मी विजया मारोतकर, नागपूर सादर करते आहे माझी एक कविता. माझ्या समस्त सख्यांच्या बाजूने आमच्या मनातलं हे मनोगत. कवितेचं शीर्षक आहे ती सध्या काय करते. बघा तर, ती सध्या काय करते. तीही झाली स्मार्ट आता, अहो अहो तीही झाली स्मार्ट आता. स्मार्टफोन हाताळताना खिडकीतूनच शोधलं आभाळ. आता घरात राहताना छंद आपला जोपासताना आता, छंद आपला जोपासताना आता. तिलाही असतात मीटिंग बिटिंग, साऱ्यांचं सारं आटोपून सांभाळते ती आपलं फोनवरचं वर्किंग. दुखरे कोपरे ठाऊक असतात तिला, घरातले नाही का, दुखरे कोपरे ठाऊक असतात तिला. त्यांनाही ती सावरते नीट, घर जराही विस्कटू देत नाही. सांभाळताना आपलं गुगल मीट. घरातल्या घरात तिची धावपळ असते सुरू. मग ते झूम असो की गुगल मीट नाही का, घरातल्या घरात तिची धावपळ असते सुरू. निग्रह मनाचा कायम असते की वेळेतच सारं करू. फेसबुक व्हॉट्सअप लिंक, फेसबुक व्हॉट्सअप लिंक सारे सारे अवगत केले तिने स्किल. अहो कोणी कितीही करू टिंगल, ती मात्र अनुभवते आपले गुडफील. नवल वाटते अजूनही तिला. अहो गवसतच नाही तिचा कम्फर्ट झोन. घर सारं आक्रस्त तिनं हाती घेताच फोन. पण आपल्या चातुर्य हुशारी आणि विद्वत्तेने अखेर घरालाही स्तंभित करते. कळले ना सर्वांना आता की ती सध्या काय करते. आणि ती शिक्षिका असेल तर या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या काळात तिनं आपलं लर्निंग आणि टीचिंग हेही काम व्यवस्थितरित्या पार पाडलंच आहे. ती सध्या काय करते. धन्यवाद. विजया मारोतकर यांच्या या कवितेनंतर आपण पुन्हा एकदा एका हिंदी कवितेचा आस्वाद घेणार आहोत. लाल बहादूर यादव कमल हे मुंबई साकीनाका इथे कार्यरत असणारे शिक्षक आपल्याला एक हिंदी कविता ऐकवणार आहेत. आपला देश आपल्या सगळ्यांनाच प्रिय असतो, पण त्या देशाविषयी आपल्याला वाटणाऱ्या भावना आपण सगळेच व्यक्त करू शकत नाही. लाल बहादूर यादव कमल या सरांनी मात्र या कवितेतून अतिशय समर्थपणे देशाविषयीच्या असणाऱ्या त्यांच्या भावना, देशप्रेम अत्यंत समर्पकपणे या कवितेतून व्यक्त केलं आहे. ऐकूया लाल बहादूर यादव कमल यांची ही देशभक्तीपर कविता. नमस्कार, मैं लाल बहादुर यादव कमल, अध्यापक, योगदया श्री कृष्ण विद्यालय, सफेदपुर साकीनाका, मुंबई 72. शिक्षा MA BEd और पत्रकारिता पाठ्यक्रम. मेरी साहित्यिक गतिविधियां इस प्रकार हैं. अंकुर फूटे, नव संकल्प, मुंबई के हिंदी कवि, काव्य सृजन वाटिका. इन काव्य संग्रहों में मेरी कविताएं प्रकाशित हैं तथा अन्य अनेक पत्र पत्रिकाओं में मेरी कविताएं रचनाएं प्रकाशित होती रहती हैं. मैंने मुंबई आकाशवाणी से 4 बार काव्य पाठ किया है. मुझे हिंदी के अतिरिक्त
अंग्रेजी, संस्कृत, मराठी और उर्दू का भी अल्प ज्ञान है। मैंने सुनीता देशपांडे की मूल रचना समांतर जीवन का हिंदी भाषांतर किया है। शौकिया तौर पर मंच संचालन और मंच पर काव्य पाठ करता हूँ। अनेक साहित्यिक सामाजिक संस्थाओं द्वारा प्रशस्ति पत्र और सम्मान भी मिल चुका है। प्रस्तुत है एक देशभक्त गीत जिसका शीर्षक है भारत भूमि हमारी जननी। भारत भूमि हमारी जननी, हम इसकी संतान हैं। प्राणों से भी प्यारा हमको अपना हिंदुस्तान है। भारत भूमि हमारी जननी, हम इसकी संतान हैं। प्राणों से भी प्यारा हमको अपना हिंदुस्तान है। एक माँ ने है जन्म दिया, धरती माता ने पाला है। जननी और जन्मभूमि का हर मानव रखवाला है। मातृभूमि है जान हमारी, इस पर हमको अभिमान है। प्राणों से भी प्यारा हमको अपना हिंदुस्तान है। कितना भी संकट आए हम फिर भी ना घबराएंगे। प्राणों की बाजी देकर भी इसका कर्ज चुकाएंगे। इस धरती पर सबसे न्यारा भारत देश महान है। प्राणों से भी प्यारा हमको अपना हिंदुस्तान है। वंदे मातरम गीत हमारा बच्चा बच्चा गाएगा। 3 रंग का प्यारा झंडा गगन बीच लहराएगा। राष्ट्रपिता का आन बान और हमारी शान है। प्राणों से भी प्यारा हमको अपना हिंदुस्तान है। रहे एकजुट हम सब भाई, बनी रहे यह अभिलाषा। भारत माँ के गीत सुनाए हर बोली और हर भाषा। जो हमको कमजोर समझता वह समझो नादान है। प्राणों से भी प्यारा हमको भारत देश महान है। आओ एक साथ मिल गाए देशभक्ति के नारों को। तोड़ गिरा दे भेदभाव की हम सारी दीवारों को। सत्य हिंसा प्रेम शांति जग में अपनी पहचान है। प्राणों से भी प्यारा हमको अपना हिंदुस्तान है। भारत भूमि हमारी जननी, हम इसकी संतान हैं। प्राणों से भी प्यारा हमको अपना हिंदुस्तान है। धन्यवाद। अतिशय सुंदर अशा या देशभक्तीपर कवितेनंतर आपण ऐकणार आहोत चेतन पाटील नवी मुंबई इथून त्यांची कविता सादर करणार आहेत। चेतन पाटील हे सुद्धा नवी मुंबई येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांची कविता ही वडिलांवरती आहे। आपण पाहिले जगामध्ये आईचा महिमा अनेक कवींनी गायलेला आहे। अनेक कवींनी आईचा महिमा सांगणाऱ्या कविता लिहिल्या आहेत, परंतु या कवितेमध्ये चेतन पाटील आपल्याला आई इतकेच वडीलही कसे महत्त्वाचे असतात आणि वडिलांचं काय योगदान असतं आपल्या आयुष्यामध्ये हे या कवितेतून अतिशय समर्पकपणे त्यांनी व्यक्त केलेलं आहे। चेतन पाटील यांची ही कविता आपण लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला निश्चितपणे ती आवडेल आणि तुम्ही त्या कवितेला मनपूर्वक दाद द्याल अशी मला खात्री वाटते। ऐकूया चेतन पाटील सरांची ही कविता। नमस्कार, माझं नाव चेतन अर्जुन पाटील, उरण खोपटा नवी मुंबई। शिक्षक भारती साहित्य संमेलनाकरता कविता सादर करताना मला फार आनंद होतोय आणि माझ्या कवितेचं नाव आहे जन्मदाता बाप कुणाच्या लक्षातच नाही राहिला। विधात्याचा खेळ कुणाला नाही कळला, विधात्याचा खेळ कुणाला नाही कळला, आईसोबत माझ्यासाठी त्यानं बापही पाठवला। विधात्याचा खेळ कुणाला नाही कळला, आईसोबत त्यानं माझ्यासाठी बापही पाठवला। अरे आयुष्यभराच्या शिदोरीची सोय करत राहिला, अरे आयुष्यभराच्या शिदोरीची सोय करत राहिला आणि जन्मदाता बाप कुणाच्या लक्षातच नाही राहिला, जन्मदाता बाप कुणाच्या लक्षातच नाही राहिला।
अंगणातील तुळशीचा मान आईला मिळाला. अंगणातील तुळशीचा मान आईला मिळाला, बापाच्या पाठीवरचा भार नाही टळला. अरे देवघरातील देव्हारा रीता तो रीताच राहिला. देवघरातील देव्हारा रीता तो रीताच राहिला. पण जन्मदाता बाप कोणाच्या लक्षातच नाही राहिला. जन्मदाता बाप कोणाच्या लक्षातच नाही राहिला. पोरांसाठी बाप कधी घोडा कधी कुणाचा नोकरही झाला. पोरांसाठी बाप कधी घोडा तर कधी कुणाचा नोकरही झाला. पोटाला चिमटे काढून सारे हट्ट पुरवत राहिला. डोळ्यातला थेंब त्याच्या डोळ्यातच आठवत राहिला. डोळ्यातला थेंब त्याच्या डोळ्यातच आठवत राहिला. पण जन्मदाता बाप कोणाच्या लक्षातच नाही राहिला. जन्मदाता बाप कोणाच्या लक्षातच नाही राहिला. स्वतःचं दुःख तो नेहमीच लपवत आला. स्वतःचं दुःख तो नेहमीच लपवत आला. पैसे खर्च होतील म्हणून दवाखान्यातही नाही गेला. स्वतःचं दुःख तो नेहमीच लपवत आला. पैसे खर्च होतील म्हणून दवाखान्यातही नाही गेला. आयुष्याचं लेणं कुटुंबासाठीच वाहत राहिला. आयुष्यभराचं लेणं कुटुंबासाठीच वाहत राहिला. पण जन्मदाता बाप कोणाच्या लक्षातच नाही राहिला. जन्मदाता बाप कोणाच्या लक्षातच नाही राहिला. पोरं मोठी झाल्यावर म्हणे बाप आमच्यासाठी शाप बनला. पोरं मोठी झाल्यावर म्हणे बाप आमच्यासाठी शाप बनला. अडगळीची खोडीही जड झाली. वृद्धाश्रमाचा रस्ता दावला. अरे बाप तो बापच, अरे बाप तो बापच वृद्धाश्रमातही काळजी करत राहिला. अरे बाप तो बापच वृद्धाश्रमातही काळजी करत राहिला. आणि जन्मदाता बाप कोणाच्या लक्षातच नाही राहिला. जन्मदाता बाप कोणाच्या लक्षातच नाही राहिला. जन्मदाता बाप कोणाच्या लक्षातच नाही राहिला. धन्यवाद. शिक्षक रसिक मित्र हो, सुरुवातीला मी जसं तुम्हाला म्हणालो की ज्येष्ठ पिढीतील अनेक कवींसोबतच नव्या पिढीतील अनेक कवींनी सुद्धा आपल्या मराठी कवितेचं दालन समृद्ध केलेलं आहे. असेच नव्या पिढीतले एक कवी आणि शिक्षक अमोल पाटील यांची कविता आपण ऐकणार आहोत. अमोल पाटील हे विरार इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सतत कवितेविषयक वेगवेगळे नवे नवे उपक्रम करणं, कविता लिहित राहणं आणि अत्यंत सुंदर असं त्याचं सादरीकरण करणं ही शिक्षक आणि कवी असणाऱ्या अमोल पाटील सरांची खासियत आहे. यूट्यूबवर सुद्धा त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झालेल्या आपण पाहिल्या असतील. तर ऐकूया कवी अमोल पाटील सर यांची कविता. प्रथमतः आपल्या सर्वांना नमस्कार. मी अमोल पाटील. माझ्या कवितेचं शीर्षक आहे यांची नक्की चूक काय. यांची नक्की चूक काय. समाजामध्ये वाढत जाणाऱ्या आर्थिक विषमतेवर भाष्य करू पाहणारी ही माझी कविता आहे. त्यांचा बसून रुबाब नाही श्रमाची संगत, इथं कामगार जगे अहोरात्र रे राबत. त्यांचा बसून रुबाब नाही श्रमाची संगत, इथं कामगार जगे अहोरात्र रे राबत. त्यांचे महाल बंगले किती सजले थाटात, नाही चूलही पेटली इथल्या या झोपडीत. त्यांचे महाल बंगले किती सजले थाटात, नाही चूलही पेटली इथल्या या झोपडीत. त्यांचे कर्जाचे आकडे सगळीकडे गाजती, इथं कर्जाला भिवून दिसरात हे जागती. त्यांचे कर्जाचे आकडे सगळीकडे गाजती, इथं कर्जाला भिवून दिसरात हे जागती. कर्ज बुडवून पळे नाही तमा त्यांना याची, इथं कर्ज रे फेडाया झिज करीती तणाची. कर्ज बुडवून पळे नाही तमा त्यांना याची, इथं कर्ज रे फेडाया झिज करीती तणाची. त्यांचा पेहराव भारी नाही मातीचाही डाग, इथं मातीतच जीव आणि मातीचंच जग. त्यांचा पेहराव भारी नाही मातीचाही डाग, इथं मातीतच जीव आणि मातीचंच जग. इथं अन्नाची नासाडी नाही अन्नाला किंमत, इथं घास हरवला आर्थिक विषमतेत. तिथं अन्नाची नासाडी नाही अन्नाला किंमत, इथं घास हरवला आर्थिक विषमतेत. त्यांचे हुकुमाचे एक्के जरी खोलात गा पाय, यांना लाचारी ग्रासली यांची नक्की चूक काय. त्यांचे हुकुमाचे एक्के
जरी खोलात गा पाय, यांना लाचारी ग्रासली यांची नक्की चूक काय. ही विषमतेची आग माणुसकी खात आहे, आर्थिक विषमतेत रोज वाढ होत आहे. ही विषमतेची आग माणुसकी खात आहे, आर्थिक विषमतेत रोज वाढ होत आहे. असली आग रोखाया जेव्हा प्रयत्न होतील, तेव्हा गरिबाचे जीव जाण्याआधी वाचतील. असली आग रोखाया जेव्हा प्रयत्न होतील, तेव्हा गरिबाचे जीव जाण्याआधी वाचतील. तेव्हा गरिबाचे जीव जाण्याआधी वाचतील. धन्यवाद. अतिशय सुंदर सुंदर अशा या कविता आपण ऐकतो आहोत रसिक मित्र. त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या शिक्षकांमध्ये किती उत्तुंग प्रकारची प्रतिभा आहे याचा आपण अनुभव घेतो आहोत. कशा पद्धतीने हे शिक्षक त्यांच्या संवेदना कवितेमधून व्यक्त करतात ते पाहत आहोत. तुम्हाला निश्चितपणे या कविता आवडत असतील याची मला खात्री आहे. यानंतर मी अशाच एका हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करतो आहे. त्या हरहुन्नरी कवीचं नाव आहे कवी संजय गवांदे सर. संजय गवांदे सर हे अत्यंत बहुरंगी व्यक्तिमत्व आहे. अनेक व्याख्यानं, अनेक ठिकाणी ते कार्यरत असतात. घे टिपून टिपून नावाचा त्यांचा एक कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि अशाच पद्धतीचे अनेक काही कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. विविध ठिकाणी त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याते म्हणून काम केलेलं आहे. असं हे अत्यंत बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्व संजय गवांदे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या शिक्षक साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनामध्ये आपली एक कविता सादर करा. माझ्या कवितेचं नाव आहे सारं सारं आठवतंय. टोपीवरचा लालगोंडा हुंदडताना वाऱ्यावर डोलायचा, खदखदून हसत मग कमरेला माझ्या बिलगायचा. लेकरा घेऊन तुला उराशी माझा जीव मी तुझ्यात शोधायचा, सारं सारं आठवतंय. अनवाणी बाप काट्याकुट्यातून चालताना, अनवाणी बाप काट्याकुट्यातून चालताना काटा पायात खिळ्यासारखा ठोसायचा. खांद्यावरला तुझा जीव वेदनेनं कळवळायचा, सारं सारं आठवतंय. बापाची अपुरी शाळा त्वा पुरी केली, बापाची अपुरी शाळा त्वा पुरी केली. पुस्तक पुस्तक डोक्यात साठवत अभ्यासाची वर्ष तुझी सरत गेली. नोकरी लागल म्हणून तू बी फिर फिर फिरला, अनवाणी तुझ्या पायी जोडा नाही गावला, सारं सारं आठवतंय. नजरेला नजर भिडवत एकदा तू म्हणला, नजरेला नजर भिडवत एकदा तू म्हणला, बा म्या फक्त असा लिहणार. तुझं दुःख समध्या जगामोर मांडणार, पेनाचा नांगर करून पानम पान नांगरणार. मिळतील पैक तुला जोडा पहिला शिवणार, सारं सारं आठवतंय. बापाच्या काळीच कळा वत्ता वत्ता, बापाच्या काळीच कळा वत्ता वत्ता, तो गरीबाच्या काळजाची काळजी पुस्तकात वतली. लेकरा शब्दानं तुझी कधी पाठ नाही सोडली, आज सारं सारं आठवतंय. शब्दांची श्रीमंती घेऊन गावागावात मिरवला, कधी सभेतून कधी कुडभिंतीतून गरीबाच्या भाल्याचा पाढा तो वारंवार गिरवला, सारं सारं आठवतंय. लढ पोरा लढ, लढ पोरा लढ, दिन दुबळ्यासाठी लढ. तुझ्या अशा वागण्यानं मला भलतंच आलंय बळ. बँकेचं पुस्तक तुझ्या नशिबात नाही, बँकेचं पुस्तक तुझ्या नशिबात नाही, पर तुझी बँक मात्र गरीबाच्या मनामनात आहे. तुझ्या मायेचा त्यांना मिळतो आधार, तुझ्या मायेचा त्यांना मिळतो आधार. लेकरा माणूसकीची पेरणी तुला करायची दुबार, माणुसकीची पेरणी तुला करायची दुबार. धन्यवाद. कवी संजय गवांदे सरांनी त्यांच्या या कवितेतून पुन्हा एकदा बाबांचा महिमा आपल्या आयुष्यातला उलगडून दाखवलेला आहे. अतिशय सुंदर अशी ही कविता. त्यानंतर मी आमंत्रित करतो आहे कवयित्री आणि शिक्षिका असलेल्या कविता मोरवणकर यांना.
कविता मोरवणकर हे सुद्धा मराठी कवितेतलं एक अत्यंत प्रसिद्ध असं नाव आहे. अस्वस्थ आहे कधीपासून नावाचा त्यांचा कविता संग्रह काही वर्षापूर्वी प्रसिद्ध झाला आणि तो गाजला. कविता लिहिण्याबरोबरच त्या अभिनय करतात, नाट्यलेखनही करतात. ज्योती सावित्री नावाचं त्यांचं एक नाटक अत्यंत प्रसिद्ध झालं, त्याला रसिकांनी खूप मोठी दाद दिली. त्याचबरोबर तिच्या जगण्याच्या वेणा या त्यांच्या कविता संग्रहातल्या 2 कविता मुंबई विद्यापीठाच्या MA अभ्यासक्रमामध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलेले आहेत. अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. मी कविता मोरवणकर यांना विनंती करतो की त्यांनी या कवी संमेलनामध्ये आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी कविता मोरवणकर आपल्यासमोर एक कविता सादर करते. कवितेचं नाव आहे बायका थकल्यात. बायका विटल्यात, बायका शिणल्यात, बायका थकल्यात शरीराने आणि मनानेही. बायका विटल्यात, बायका शिणल्यात, बायका थकल्यात शरीराने आणि मनानेही. येईनासा झालाय पोळ्यांना गोलपणा, उभं आलाय भांड्यांचा. घराची स्वच्छता करून करून आंबून गेलंय शरीर. फोडणीच्या वासानेही उलटी यावी इतक्या इतक्या हैराण झाल्यात बायका. त्यांना डिलीट कराव्याशा वाटतात नवनवीन पदार्थांच्या रेसिपी मनाच्या स्क्रीनवरून. त्यांना डिलीट कराव्याशा वाटतात नवनवीन पदार्थांच्या रेसिपी मनाच्या स्क्रीनवरून. लॉकडाऊन करावासा वाटतोय घरातील कामाचा पसारा. इतक्या त्रासल्यात बायका. बायका महालातल्या, बायका बंगल्यातल्या, बायका फ्लॅटमधल्या. बायका महालातल्या, बायका बंगल्यातल्या, बायका फ्लॅटमधल्या, बायका झोपडीतल्या, बायका नोकरी करणाऱ्या, बायका घरीच असणाऱ्या. बायका तरुण, बायका मध्यमवयीन, बायका वयस्कर. बायकांना काही दिवस विश्रांती हवी आहे. बायकांना काही दिवस विश्रांती हवी आहे. त्यासाठी 14 दिवस क्वारंटाईन व्हायलाही तयार आहेत बायका. त्यासाठी 14 दिवस क्वारंटाईन व्हायलाही तयार आहेत बायका. धन्यवाद. शिक्षक रसिक मित्रांनो, गेली अनेक वेळा आपण या सगळ्या कविता ऐकतो आहोत, त्या कवितांचा आनंद घेतो आहोत आणि आता आपल्याला या कवी संमेलनाच्या समारोपाकडे जायचं आहे. शिक्षक साहित्य संमेलनामध्ये आणि शिक्षक साहित्य संमेलनाच्या वाटचालीमध्ये ज्यांचा अत्यंत मोलाचा असा सहभाग आहे त्या लोकशाहीर संभाजी भगत यांना मी आता विनंती करणार आहे की या कवी संमेलनामध्ये त्यांनी आपली कविता सादर करावी. लोकशाहीर संभाजी भगत हे महाराष्ट्रामध्ये इतकं प्रसिद्ध असलेलं नाव आहे की त्यांचा वेगळा परिचय मी तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही. आपण थेट त्यांच्या कवितेचा आनंद घेऊयात. लोकशाहीर. मित्र, शिक्षकांचं साहित्य संमेलन कधी ऑनलाईन होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. एकदा मी या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष राहिलो आहे, परंतु आपल्याला ऑनलाईन भेटावं लागत आहे. शिक्षणाची प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन झालेली आहे. तर आता प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा ऑनलाईन भेटणं हे कितपत योग्य अयोग्य मला माहीत नाही, पण एक कविता आपल्यासाठी निश्चितपणे मी सादर करतो. माझ्या सगळ्या शुभेच्छा ज्या आहेत त्या साहित्य संमेलनाला आहेत. भारतीय संविधान आपल्यापैकी अनेक शिक्षक हे शिकवत असतील, परंतु आपल्या जीवनामध्ये मात्र भारतीय संविधान पोचलंय की नाही अशी मला अनेक वेळा शंका येते. कारण शिक्षकांना जेव्हा मी विचारलं की सार्वभौमत्व म्हणजे काय, तर ते म्हणले मी काय इतिहास शिकवत नाही, मी काय समाजशास्त्र शिकवत नाही. तर इथपर्यंतची वेळ आलेली आहे. त्यामुळे खरोखरच आपण शिकवतोय की आणखी काय चाललंय, मला जरा त्याच्याबद्दल खूप चिंता आहे. तरी एक भारतीय संविधानाच्या संदर्भामधली एक कविता माझी मी सादर करतो आहे. भारावरी काळोखाच्या भीम उजेड कोरतो, काळ्याईच्या उरात भीम लेखण्या पेरतो, पेरतो गमाये भीम लेखण्या पेरतो, घेर नगर राणी घेर नगर राणी हमरे वार चहुकुनी
सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा सोडवा संविधान, सोडवा जनांचं विधान, सोडवा उगवता मनुकाळ, उगवता मनुकाळ, जरे जरे जुलमाचा घाळ, भाजी हावळा घरावरी मनगटाच्या जोरावरी, कुठं शोधू लोकशाही, लोक मेले उरली शाही, आलं झुंडीला उधान, सोडवा सोडवा संविधान. आणि या झुंडीनेच गेल्या 2 वर्षापूर्वी या देशाचं संविधान भर चौकात जाळलं आणि आपण एवढे संविधान शिकवणारी माणसं काहीच बोललो नाही. या संविधानानं आम्हाला काहीतरी दिलेलं आहे, सगळ्यांना दिलेलं आहे. तुम्ही मताचे राजे मतदार बंधू सांगा, तुमचा मताचा हक्क कुठून आला सांगा, तुमच्या मताचा हक्क कुठून आला सांगा. तुम्ही चालक मालक पुढारी राणा सांगा, तुम्ही आमदार खासदार कसे काय झाले सांगा, तुम्ही आमदार खासदार कसे काय झाले सांगा. तुम्ही पेपरवाले, तुम्ही पेपरवाले मीडियावाले सांगा, हे तुमच्या पेनात शाही कुठून आली सांगा, तुमच्या पेनात शाही कुठून आली सांगा. जरा व्यक्तीला नसता सुरेल गळा, तर फुल्ला असता का चॅनलवाला मळा, तर फुल्ला असता का चॅनलवाला मळा. तुम्ही काळ्या कोटाचे वकील दादा सांगा, हो सांगा, तुमची वकिली कशी काय चालते ते तरी सांगा, तुमची वकिली कशी काय चालते ते तरी सांगा. आणि मास्तर दादा, तुमची मास्तरकी सुद्धा या संविधानामुळे जिवंत आहे. तर त्यामुळे संविधानाच्या प्रती कोणतीही गोष्ट, जी जी पॉसिबल गोष्ट आहे ती करायला मागे पुढे बघू नका. धन्यवाद. लोकशाहीर संभाजी भगत यांच्या या कवितेनंतर खरंच काय बोलावं असा प्रश्न पडलेला आहे. गेली अनेक वर्ष आपल्या कवितेच्या आणि शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला लोकशाहीर संभाजी भगत शहाणं करतायत. त्यांच्या हृदयामध्ये त्यांची कविता पेरतायत आणि त्यातून अनेक चळवळी उगवतायत, अनेक तरुण कार्यकर्ते तयार होत आहेत. लोकशाहीर संभाजी भगत यांची कविता आपल्याला नेहमीच प्रेरणा देत आलेली आहे आणि इथून पुढेही ती निश्चितपणे प्रेरणा देईल. या कवी संमेलनाचा समारोप करण्यासाठी मी आता निमंत्रित करतो आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे सर यांना. कवी अरुण म्हात्रे हे महाराष्ट्राच्या काव्यपटलावरचं एक अविस्मरणीय असं नाव आहे. अरुण म्हात्रे सर यांनी महाराष्ट्राच्या गावोगावी फिरून मराठी कविता रसिकांपर्यंत पोहोचवलेली आहे. खूप सारे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रत्येक कविता संग्रहातून त्यांनी त्यांच्या कवितेची एक अवीट अशी गोडी आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे. त्यांच्या कवितेचा एक वेगळा ठसा त्यांनी मराठी कवितेमध्ये उमटवलेला आहे. या अरुण म्हात्रे सरांनी आपल्या या कवी संमेलनाचा त्यांच्या कवितेने समारोप करावा, यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट कुठली असू शकत नाही. मी कवी अरुण म्हात्रे सर यांना विनंती करतो की त्यांनी एक कविता सादर करून आपल्या या शिक्षक कवी संमेलनाचा समारोप करा. नमस्कार, मी कवी अरुण म्हात्रे माझ्या सर्व शिक्षक बांधवांचं स्वागत करतो. शिक्षक भारतीचं हे 10वं राज्यव्यापी साहित्य संमेलन होत आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. अनेक वर्ष हे साहित्य संमेलन घेताना किंवा या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जे सगळी शिक्षकांमधली प्रतिभा बघायला मिळालेली आहे त्याने मीही चकित झालेलो आहे आणि त्यामुळे या संमेलनाला शुभेच्छा देताना मला खूप आनंद होतो आहे. या संमेलनासाठी माझ्या सगळ्या शिक्षक मित्रांसाठी एक छोटीशी कविता मी सादर करतो आहे. ही कविता अर्थातच आजच्या सगळ्या परिस्थितीला उद्देशून मी लिहिलेली आहे. खरं तर ही कविता खूप अगोदर लिहिली, पण परिस्थिती अजून कित्येक वर्ष तशीच असल्यामुळे ही कविता किती वर्ष म्हटली तरी या देशाला किंवा या देशातल्या परिस्थितीला ती लागू पडते असं मला वाटतं. ती कविता अशी आहे.
की रे स्वातंत्र्या तुझे फुलांचे शहर कुठे रे. रे स्वातंत्र्या तुझे फुलांचे शहर कुठे रे. तुझे कालचे धगधगणारे प्रहर कुठे रे. तुझे कालचे धगधगणारे प्रहर कुठे रे. तूच दिल्याना हंगामाने जळत्या हाका. तूच दिल्याना हंगामाना जळत्या हाका. त्या हाकेने झांजरणारी लहर कुठे रे. त्या हाकेने झांजरणारी लहर कुठे रे. तूच धाडले क्रांतीसाठी दूत घरोघर. तूच धाडले क्रांतीसाठी दूत घरोघर. त्या तेजाने थरथरणारे आधर कुठे रे. त्या तेजाने थरथरणारे आधर कुठे रे. रे स्वातंत्र्या तुझे फुलांचे शहर कुठे रे. कशास आमच्या दुबळ्या हाती दिलास झेंडा. कशास आमच्या दुबळ्या हाती दिलास झेंडा. तिरंग्यास त्या समर्पित ते कुंवर कुठे रे. तिरंग्यास त्या समर्पित ते कुंवर कुठे रे. रे स्वातंत्र्या तुझे फुलांचे शहर कुठे रे. आणि पहा चालला देशभक्तीचा हा देखावा. पहा चालला देशभक्तीचा हा देखावा. तो त्वेषाचा धमन्यांमधला कहर कुठे रे. तो त्वेषाचा धमन्यामधला कहर कुठे रे. रे स्वातंत्र्या तुझे फुलांचे शहर कुठे रे. खरेच का हो खरेच आम्ही स्वतंत्र झालो. खरेच का हो खरेच आम्ही स्वतंत्र झालो. कुठे लोक अन लोकशाहीची नजर कुठे रे. कुठे लोक अन लोकशाहीची नजर कुठे रे. तुझे कालचे धगधगणारे प्रहर कुठे रे. आणि आधुनिक झालो डिजिटल झालो झालो ग्लोबल. आधुनिक झालो डिजिटल झालो झालो ग्लोबल. या मातीच्या बंधुत्वाचा कहर कुठे रे. या मातीच्या बंधुत्वाचा कहर कुठे रे. रे स्वातंत्र्या तुझे फुलांचे शहर कुठे रे. आणि सभा बैठका मेळावे अन नुसती गर्दी. सभा बैठका मेळावे अन नुसती गर्दी. या साऱ्यांवर स्वातंत्र्याची मोहर कुठे रे. या साऱ्यांवर स्वातंत्र्याची मोहर कुठे रे. रे स्वातंत्र्या तुझे फुलांचे शहर कुठे रे. आणि कालचे धगधगणारे प्रहर कुठे रे. धन्यवाद. रसिक मित्र हो, कवी अरुण म्हात्रे सरांच्या शब्दातच सांगायचं झालं तर कविता नेमकी करते काय, शब्दांच्या गावी नेते काय. कविता असते जिथल्या तिथे आपले फक्त वळतात पाय. कवितेकडे आपले पाय असे कायम वळायला हवेत. कारण मराठी कविता आपल्याला त्या दर्जाचा आनंद देते, आपल्यावर संस्कार करते आणि आपल्याला नवजग घडवण्याची प्रेरणा सुद्धा देते. जेव्हा एक शिक्षक एक कविता शिकतो तेव्हा तो त्याच्यासोबत असणाऱ्या हजारो लाखो विद्यार्थ्यांना ती कविता शिकवत असतो. म्हणूनच इतर सामान्य जनांनी तर कवितेवर प्रेम करावंच, पण शिक्षकांनी कवितेवर विशेष प्रेम करावं. कारण कविता ही त्या शिक्षकासोबतच नव्या पिढीमध्ये नव्या विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होत असते, प्रवाहित होत असते. आणि म्हणूनच कवितेवर प्रेम करत करत आपलं आयुष्य सुंदर करूया आणि भेटूया पुन्हा एकदा पुढच्या शिक्षक साहित्य संमेलनामध्ये. धन्यवाद. नमस्कार. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे म्हणजे उत्तरार्धाकडे वळत आहोत. आपल्या सर्वांचे आदरणीय आणि अतिशय लाडके असे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय आमदार कपिल पाटील साहेब. विद्यार्थी दशेपासूनच ज्यांनी अनेक चळवळीमध्ये पुढाकार घेतला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या सामाजिक जाणीवेला सुरुवात झाली होती. पुढे शिक्षक मतदारसंघामधून ते सातत्यानं 3 वेळा निवडून आले. महाराष्ट्रातील शिक्षकांचं त्यांच्यावर अतिशय निस्सीम असं प्रेम आहे आणि शिक्षकांच्या अनेक अडीअडचणींमध्ये सहजपणे पुढे येणारे, नुसतेच पुढे येणारे नाही तर त्या अडचणी तडीसण येणारे, अडचणी सोडवणारे आपले सर्वांचे प्रिय असे कपिल पाटील साहेब. मुळातच अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व असल्यामुळेच विधान परिषदेमध्ये जी त्यांनी अभ्यासपूर्ण अशी भाषणं केली ती त्यांच्या आयुध या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
तुम्ही ती जरूर वाचू शकता, ऐकू शकता. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याशी एका आमदाराचं जे नातं जोडलं गेलेलं आहे, असे आपले सन्माननीय आमदार कपिल पाटील साहेब. मी त्यांना विनंती करतो की आजच्या या 10व्या साहित्य संमेलनाच्या प्रसंगी आपण महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना आणि महाराष्ट्राबाहेरील या सर्व शिक्षकांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. तर मी विनंती करतो आमदार कपिल पाटील साहेब यांना. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. मला माहिती आहे तुम्हाला रावसाहेब कसबेंचं ऐकायचं आहे. या 10व्या साहित्य संमेलनाचे, शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजन गवस आणि या संमेलनाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर गणेश देवी, जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ञ आहेत, राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आहेत, दक्षिणायनचे कर्ते आहेत, त्यांना तुम्ही ऐकलंय. आणि आता तुम्ही सगळेजण वाट बघता आणि मी जास्त वाट बघतोय ती रावसाहेब कसबेंच्या भाषणाची. आंबेडकरी विचारांचे भाष्यकार, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि आता गांधी विचार आणि जीवनाचे भाष्यकार अशी त्यांची एक नवी ओळख पुरोगामी जगताला होते आहे. त्या दोघांच्या मध्ये मी उगाच आलोय असं वाटत असेल, पण हे संमेलन सुरू करण्याचा जो काही बारीकसा संबंध माझा आहे, त्या संबंधाच्या प्रेमापोटी मी इथे उभा आहे. आणि मला जास्त आनंद याचा आहे की राजन गवस यांच्यासारखा मराठीतील आघाडीचा ग्रामीण कादंबरीकार, ज्यांच्या कादंबरीवर जोगवा नावाचा चित्रपट निघाला म्हणून आपल्याला अधिक माहीत असेल, पण दणकट कादंबरी तुम्ही वाचली असेल, पण मराठीतला दणकट साहित्यकार म्हणून मी राजन गवसांना ओळखतो आणि ते संमेलनाध्यक्ष आहेत, याचा मला जास्त आनंद आहे. शिक्षकांचं हे साहित्य संमेलन आपण 2 गोष्टींसाठी सुरू केलं. एक, शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी, आणि नंबर 2, त्यांच्या अध्यापनाच्या आशय समृद्धीसाठी. शिक्षकांचं विश्व असतं ते वर्ग आणि वर्गातली मुलं. पिढ्यानपिढ्या आपण मुलांना शिकवत राहतो, त्यांचं पुढचं जीवन आशय समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. भाषा समृद्ध होत असतानाच जगण्याचा हेतू अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न आपला असतो. आणि त्या मुलांना घडवण्यासाठी म्हणून जी अध्यापनाची साधनं, हत्यारं जशी आपण त्यांना धार देत असतो, ते धार देण्याचं काम या साहित्य संमेलनातून व्हावं ही आपली अपेक्षा असते. शिक्षक साहित्य संमेलनात आपण पारंपरिक साहित्य संमेलनातल्या सगळ्या संकेतांना बाजूला ठेवलेला आहे. इथे आपण प्रतिमा पूजन करत नाही, फक्त सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या प्रतिमा पाठीमागे, म्हणजे आपल्या या संमेलनाचा मागचा विचार काही सांगण्यासाठी आपण त्या वापरत असतो. फुले शाहू आंबेडकरांचा विचार त्यामागे जरूर आहे, गांधींच्या नई तालीमचा त्यामागे विचार आहे, आणि केशवसूत म्हणाले तसं नव्या युगाचा नवा मनू घडवण्याचा प्रयत्न आपला त्यामागे आहे. गेली 10 वर्ष अव्याहतपणे ही संमेलनं न चुकता होत आहेत, पण करोनाच्या काळामध्ये आपल्याला जवळून भेटता येत नाही आहे, एकत्र येता येत नाही आहे, म्हणून हे डिजिटल ऑनलाईन संमेलन आहे. पण एक खंत माझी जरूर मनात आहे, कारण गेल्या काही वर्षामध्ये अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या मागच्या सरकारने आणि केंद्रात बसलेल्या गेल्या 7 वर्षाच्या सरकारने जो कमालीचा हस्तक्षेप केला आहे, तो रोखण्यामध्ये आपल्याला अजून यश आलेलं नाही. सरकार बदललं, पण कुर्बान हुसेनचा धडा वगळला जाईल याची कल्पना केली नव्हती. अपेक्षा वेगळी होती. यदुनाथ थत्तेंचा तो धडा होता. पण या महाराष्ट्रामध्ये भगतसिंगाच्या आधी जो फासावर गेला
आणि एकाच वेळी 4 जण फासावर गेले, वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक फासावर गेले. त्यांचा नायक होता कुर्बान हुसेन. पण तो नुसता अभ्यासक्रमातून वगळला गेला नाही, तर मराठी साहित्यातून वगळला गेला, याचं दुःख आहे. अभ्यासक्रमातून आज वगळला गेला, पण आपल्या मराठी साहित्य आणि भाषेमधून, संस्कृतीमधून काही समाज जाणीवपूर्वक वगळले जात आहेत. काही समूहांचा इतिहास वगळला जातोय, काही समूहांच्या परंपरा वगळल्या जात आहेत. त्याने जे काही निर्माण केलेलं या सगळ्या समाजासाठी, त्याची दखल ज्या वेळेला पारंपरिक साहित्य घेत नसेल तेव्हा प्रश्न निर्माण होतो. आणि तो प्रश्न उपस्थित करण्यासाठी शिक्षकांचं साहित्य संमेलन आहे. हे साहित्य संमेलन आपण विद्यार्थ्यांचा हेतू लक्षात घेऊन आयोजित करतो. केवळ शिक्षकांची पाठ फोपटण्यासाठी आपण नाही करत. तर ज्या विद्यार्थ्यांसाठी आपला आटापिटा शाळेत आणि शाळेच्या बाहेर असतो, तोच खटाटोप या साहित्य संमेलनामागे आहे. विज्ञाननिष्ठ, विवेकशील, धर्मनिरपेक्ष, प्रगतिशील, लोकशाही समाजवादी विचारांचा संस्कार देणारं शिक्षण मिळालं पाहिजे, हा आपला आग्रह आहे. लोकशाहीत श्वास मोकळा असावा लागतो. गेल्या काही दिवसांमध्ये हा श्वास कोंडला जातो आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने येत आहेत. मॉब लिंचिंग नको असलेल्या माणसांचं होत आहे, पण मॉब लिंचिंगचे अनेक प्रकार ज्या पद्धतीने होत आहेत आणि नवा विचार दडपला जातो आहे. कोणी असंतोषाचा उद्गार काढला तर त्याला दडपलं जात आहे, नवी भाषा घडली जाते, याचा विरोध करावा लागेल. कोणाला देशद्रोही म्हटलं जातं, कोणाला आतंकवादी म्हटलं जातं, कोणाला खालिस्तानी म्हटलं जातं, कोणाला पाकिस्तानी म्हटलं जातं. आपल्याकडे जी लेबलं लावली जात आहेत त्यांना विरोध करणं आणि त्याच्या विरोधात ठामपणे उभं राहणं हे शिक्षकांचं काम आहे. अर्थात हे काम रस्त्यावर जाऊन उभं राहण्याची गरज नाही, निदर्शनं करण्याची गरज नाही, पण आपलं निदर्शन आपल्या शिकवण्यातनं व्यक्त झालं पाहिजे, आपल्या वर्गातल्या फळ्यावरती व्यक्त झालं पाहिजे, आपल्या पेपर तपासणीतनं व्यक्त झालं पाहिजे. आणि त्यासाठी या साहित्य संमेलनाचा खटाटोप आहे. रावसाहेब कसबेंना आपल्याला ऐकायचंय. कसबे हे आमच्या चळवळीतलं मोठे प्रेरणास्थान आहे. आणीबाणीच्या काळानंतर संघाची ढोंगबाजी उघडकीला आणणं, त्याच्यावर झोड टाकण्याचं काम रावसाहेब कसबेने केलं. समाजवादी विचारांचं एक नवदर्शन, मार्क्सवादी विचारांचं एक नवदर्शन त्यांनी मराठी समूहाला, समाजाला घडवलं. आणि त्या परिप्रेक्ष्यामध्ये आंबेडकरी विचार कसा पुढे नेता येईल आणि आता गांधी विचारांचं त्याचं नातं कसं जोडता येईल, यासाठी तो जो एक मोठा प्रयत्न करतायत, त्या प्रयत्नाला सुद्धा मी या निमित्ताने सलाम करतो. आणि त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फार इच्छित नाही, पण शिक्षक भारतीचा हा खटाटोप निर्जा मॅडमनी जेव्हापासून सुरू केला, आपली मोठी परंपरा आहे. अरुण म्हात्रे आहेत, संभाजी भगत आहेत, प्रज्ञा ताई आहेत, प्रज्ञा दया पवार आहेत, आपल्याकडे भालचंद्र नेमाडी होऊन गेले, हिंदू कादंबरीकार, खुद्द शरद पवार साहेब आले, त्यांनी हा खटाटोप पाहिला, प्रयत्न पाहिला, त्यांनाही याचं नवल वाटलं. निशाणी डावा अंगठा म्हणणारे उतरातकरांना आपण पाहिलं, ऐकलं. मोठी परंपरा राहिलेली आहे. ही परंपरा राजन गवसांच्या निमित्ताने आणखी पुढे जाते आहे, ती पुढे चालत राहील याचा मला विश्वास आहे. तो विश्वास मी पुन्हा एकदा व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील सर. आपण आम्हाला नेहमीच मौलिक मार्गदर्शन करता आणि यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण अतिशय आतुर असतो असे आपले प्रिय डॉक्टर रावसाहेब कसबे सर यांच्याविषयी गुरुवारच्या आठवडे बाजारातून आईवडिलांनी पाटी पेन्सिल टाकदोत आणून दिला आणि एक विद्यार्थी शाळेमध्ये अतिशय मनपूर्वक जाऊ लागला. मुळात शिक्षणाची ओढ होती, शिक्षणाची आवड होती आणि त्याच्यामुळे त्या बालवयामध्ये
शिक्षणासाठी 10 दिशा कराव्या लागल्या तरी सुद्धा शिक्षणाविषयीची ओढ त्यांची कधी कमी झाली नाही. शाळेमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धा आणि नाट्य स्पर्धा यामध्ये ते कायम अव्वल राहिले. इतकंच नाही तर त्या विद्यार्थी दशेमध्ये मनामध्ये विचारांची जी वादळं होती तीच वादळं पुढे त्यांच्या पुस्तकामध्ये उतरली आणि समाजाला योग्य मार्ग दिशादर्शक अशी त्यांची पुस्तकं ठरलेली आहेत. त्या पुस्तकांविषयी थोडक्यात मी सांगतो आहे. गांधी पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा, त्यानंतर हिंदू राष्ट्रवाद स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, भक्ती आणि धम्म, त्यानंतर देशीवाद, समाज आणि साहित्य, धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह, डॉक्टर आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, त्यानंतर झोत, आंबेडकरवाद आणि तत्व आणि व्यवहार, तसेच धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह, आंबेडकर आणि मार्क्स, मानव आणि धर्मचिंतन, अशा प्रकारचे अनेक ग्रंथसंपदा आज त्यांच्या नावे आहे. आपणही त्यांना आज ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. मी सरांना विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. बंधूंनो, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि शिक्षण क्षेत्रातली ही सर्व मंडळी या देशाचे आधारस्तंभ आहेत असं मी मानतो. कारण भविष्यात देश घडवण्याची सगळ्यात महत्त्वाची कामगिरी त्यांची असते आणि म्हणून शिक्षकांना मान सन्मान आणि त्यांच्या आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्ती करणं हे समाजाचं आणि लोकशाहीत शासनाचं काम आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना एक प्रश्न नेहमी येतो की अलीकडचे शिक्षक फारसं वाचन करीत नाहीत, अध्ययन करत नाहीत, ते फक्त अध्यापन करतात. परंतु चांगला अध्यापक तोच होऊ शकतो की जो चांगलं अध्ययन करू शकतो. त्यामुळे आज भारतातल्या शिक्षकांच्या समोर हा एक प्रश्न आहे आणि ते टीकेचे विषय होतात सर्वसामान्य जनतेकडून की ते फारसा अभ्यास करत नाहीत. आणि या गोष्टीमध्ये तथ्यही आहे असं माझं मत आहे. कारण मी गेली 35-40 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये एक शिक्षक म्हणून काम करत होतो. खरं म्हणजे शिक्षण हा जो शब्द आहे, एज्युकेशन हा जो शब्द आहे, याला आपल्या भाषेमध्ये असा सपखल असा प्रकारचा शब्द नाही. आपण सर्वसामान्यपणे शिक्षणाला जो शब्द वापरतो तो विद्या. परंतु विद्या ही जी गोष्ट आहे ती वेगळी गोष्ट आहे. कारण आपल्याकडे असं म्हटलं जातं की सा विद्या या विमुक्त आहे, म्हणजे जी माणसाला मुक्त करते ती विद्या. पण प्रश्न असा आहे की कशातून मुक्त करते? ती संपूर्ण जीवनातून मुक्त करते, ती जीवनातल्या सगळ्या प्रश्नांच्या मधून मुक्त करते, जगण्याच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्याच्यातून मुक्त करते, की ती तुम्हाला स्वर्गाचं दार उघडून देते. शिक्षण हा जो मूळ शब्द आहे, याचा जो मूळ ग्रीक शब्द आहे युड्यू, याचा अर्थ आहे टू ब्रिंग आउट, म्हणजे बाहेर आणणे. आणि
बाहेर आणणे याचा अर्थ असा की आत काहीतरी आहे ते तुम्हाला बाहेर आणायचं आहे. कारण प्रत्येक माणसाला जन्मतःच निसर्ग एक देणगी देतो आणि प्रत्येक माणसामध्ये तो सर्वसामान्यपणे काही सुप्त गुण देत असतो. आणि माणसाचं जीवन म्हणजे काय असतं तर हे जे सुप्त गुण आहेत माणसामध्ये, या सुप्त गुणांचं प्रकटीकरण करून आपल्या जीवनाला अर्थ देणे. कारण माणूस हाच एक असा प्राणी आहे की तो आपल्या जीवनाला, आपल्या जगण्याला अर्थ देत असतो. आणि जगण्याला अर्थ देणे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये व्यक्तिनिष्ठ असे जे काही सुप्त गुण आहेत, या सुप्त गुणांची प्रकटीकरण करणे. आणि छोट्या मुलांच्या मध्ये सुप्त गुण कोणते आहेत हे तपासण्याचं काम शिक्षकाचं काम आहे. कारण हे सुप्त गुण जर तुम्ही तपासलेत तर तुम्हाला त्या विद्यार्थ्याला कशा प्रकारचं शिक्षण द्यायचं याचा तुम्हाला विचारही करता येईल आणि याच्या संबंधी तुम्ही अधिक जागृत राहून प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देऊ शकाल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला जे हवं आहे त्याच्याशी तुम्ही संपर्क करू शकता, त्याच्या सहवासात तुम्ही राहू शकता. तर शिक्षकाचं काम खरं म्हणजे फक्त एवढं आहे की विद्यार्थ्यामध्ये कोणते सुप्त गुण आहेत हे शोधून काढणं आणि या सुप्त गुणांचे प्रगटीकरण कसं होईल याच्यासाठी शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला मार्ग दाखवणे. म्हणूनच एका अर्थाने बुद्ध म्हणाले होते त्याप्रमाणे शिक्षक हा मार्गदाता असतो. तो मुक्तिदाता नसतो, तो मार्गदाता असतो. आणि म्हणून शिक्षण हे जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण अधिक वाचत राहा, वेगवेगळ्या ज्ञानशाखेतली जे आधुनिक माहिती जगातून येते आहे तिच्या संपर्कात राहा, म्हणजे आपल्याला समजेल. आज आपल्याला दिसतंय असं की संपूर्ण जगामध्ये एक उदारमतवाद किंवा मानवतावाद हा स्थिर झालेला आहे. आणि या मानवतावादाच्या पार्श्वभूमीवर ज्या राजकीय संस्था संपूर्ण जगामध्ये स्थापन झाल्या त्याच्यामध्ये लोकशाहीला आपण सर्वात महत्त्व देतो. कारण लोकशाही ही अशी एक जीवन पद्धती आहे की जिच्यामध्ये माणसाला त्याच्या सुप्त गुणांचं प्रकटीकरण करण्याचं स्वातंत्र्य मिळू शकतं. परंतु संपूर्ण उदारमतवादी लोकशाहीच्या समोर आज एक असा प्रश्न भेटतोय संपूर्ण जगात, तो केवळ भारतात नाही संपूर्ण जगात, की या उदारमतवादी लोकशाही जर भांडवलशाहीवर उभी असेल, आणि भांडवलशाही ही एक अर्थव्यवस्था आहे आणि ही अर्थव्यवस्था स्पर्धेवर उभी आहे. भांडवलशाही म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन आणि जास्तीत जास्त नफा कसा करायचा याचं अर्थशास्त्र म्हणजे भांडवलशाही. या भांडवलशाहीने आतापर्यंत अधिकाधिक उत्पन्न करण्यासाठी, हे उत्पादन वाढवण्यासाठी आणि ते संपूर्ण जगातल्या बाजारपेठांच्या मध्ये पोचवण्यासाठी अनेक युद्ध केलेली आहे, अनेक लढाया केलेल्या आहेत, अनेक जगातील राष्ट्रांना जिंकून घेतलेलं होतं. आणि त्यामुळे तिथे साम्राज्यशाह्या होत्या. परंतु 20व्या शतकाच्या मध्याने या साम्राज्यशाह्या नष्ट झाल्या. परंतु भांडवलशाहीने जे तंत्रज्ञान राबवलं उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रातून सर्वसामान्य माणसं हद्दपार झाली. कारण माणसाचं काम हे यंत्र करू लागले. गांधीजींच्या यंत्राचा विरोध जो आहे तो यंत्राचा विरोध आपण या दृष्टीने समजावून घेतला पाहिजे की माणूस जे काम करतो ते काम जर यंत्र करू लागली तर माणसं निकामी होती, माणसानं काही काम उरणार नाही.
आणि माणसानं जर काम उरलं नाही तर जगामध्ये दारिद्र्य टोकाला जाईल. गांधी या दृष्टीनं सर्वसामान्यपणे यंत्राला विरोध करत होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाची जागा यंत्राने घेतली नाही पाहिजे. जिथे आवश्यक असेल तिथे यंत्र असावी. आणि अलीकडच्या काळात तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, तिचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनाच्या क्षेत्रात होऊ लागलेला आहे. त्यामुळे माणूस हतबल बनलेला आहे. माणसाला हे जीवन म्हणजे एक तुरुंग वाटू लागलेलं आहे. आणि याचं साधं कारण आहे की माणसाला जे करायचं आहे त्याच्यात जे सुप्त स्वरूपात आहे त्याचं प्रकटीकरण करायचं आहे. त्याच्यातून त्याला जो आनंद मिळेल, त्या श्रमातून जो आनंद मिळेल, तो आनंद आता त्याला मिळू शकत नाही. तो त्या आनंदाला पारखा झालेला आहे. आणि म्हणून तो समाजालाही पारखा होतो, स्वतःच्या कुटुंबालाही पारखा होतो. इतकंच नव्हे तर स्वतःलाही तो पारखा होतो. आपण स्वतः कोणीतरी एक यंत्रवत माणूस आहोत. आपण एक यंत्र आहोत, आपला कशाशी संबंध नाही. असं ज्यावेळी माणसाच्या मनात येतं त्यावेळी तो अतिशय अस्वस्थ होतो आणि स्वतःला प्रश्न विचारत असतो. तो पूर्णपणे निर्विकारपणे जगाकडे बघू लागतो आणि त्याच्यात कोणत्याही मानवी भावना शिल्लक राहत नाहीत. आज जगातल्या भांडवलशाहीने असे कोट्यावधी माणसं निर्माण केलेली आहेत की जी यंत्रवत आहेत, जी स्वतःला समजू शकत नाहीत, ओळखू शकत नाहीत, त्यांना आत्मभान नाही. आणि त्याचप्रमाणे ही माणसं पूर्णपणे निकामी झालेली आहेत. यांचं काय करायचं हा जगातल्या सगळ्या भांडवलशाही देशांना, लोकशाह्यांच्या समोर उग्र प्रश्न आहे. आणि हा प्रश्न कसा सोडवायचा हा त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण करोना काळामध्ये बघितलं असेल की हजारो लोक हजारो मैल पायी चालत होते. अनेक ठिकाणी माणसांचे मृत्यू होत होते. एखाद्या आईचा एखाद्या रेल्वे स्टेशनवरती मृत्यू झाल्यावर तिच्या कफनाशी तिची छोटी मुलगी खेळताना आपण टी व्हीवर बघितलं होतं. एका मुलीला आपण तिच्या आजारी वडिलांना 1000 किलोमीटर सायकलीवर नेताना बघितलं होतं. ही कोण माणसं आहेत? ही सगळी माणसं निकामी झालेली माणसं आहेत. ही सगळी माणसं उपयोगशून्य झालेली माणसं आहेत. आणि ही उपयोगशून्य झालेली माणसं काय करतात, काय करू शकतील, ते आपल्या जगण्याला अर्थ देऊ शकतील की नाही याचा विचार सगळ्यात पहिल्यांदा या देशातल्या शिक्षकांनी करायला पाहिजे. आणि तो शिक्षक करत नाहीत हा त्यांच्यावरचा एक मोठा आरोप आहे. या निरुपयोगी झालेल्या माणसाचं काय करायचं? त्यांच्यामध्ये करोनाचा एखादा विषाणू सोडून त्यांना मारून टाकायचं की हिटलरनी ज्याप्रमाणे गॅस चेंबर करून जूनचं हत्याकांड केलं होतं तसं करायचं की पुन्हा एकदा गुलामगिरीचा चालना देऊन किंवा गुलामगिरीचं पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करून त्यांना गुलाम करायचं, असा प्रश्न माणसांच्या समोर आहे. आणि हा प्रश्न माझ्यासारख्या एका शिक्षकाला अतिशय बेचैन करणार आहे. मला असं वाटतं की ही जी बेचैनी आहे काही शिक्षकांच्यामध्ये, जगातल्या विचारवंतांच्यामध्ये, की या कृत्रिम बुद्धिमत्तेचं आणि या तंत्रविज्ञानाचं काय करायचं, यांच्यावर कोणाचा ताबा असला पाहिजे. असं होऊ नये की तंत्रज्ञानाने माणसावर ताबा मिळवावा. या कृत्रिम ही जी बुद्धिमत्ता आहे तिने माणसाला अंकित करावं आणि माणूस तिचा गुलाम बनावा. असं जर झालं तर हे जग फार काळ चालणार नाही आणि आपला मानववंश आहे हा सुद्धा फार काळ टिकेल असं मला वाटत नाही.
म्हणून आज शिक्षकाच्या समोर सगळ्यात महत्त्वाचं काम जर कोणतं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मभान देणं आणि त्याच्यामध्ये कोणते सुप्त गुण आहेत याची पारख करून त्याला मार्गदर्शन करणं. तो ज्यावेळी अडखळेल त्यावेळी त्याचा हात पकडणं, पण ज्यावेळी तो धावेल त्यावेळी त्याला धावू देणं आणि तो पडायला लागला तर त्याला सावरणं, ही जी शिक्षकाची भूमिका आहे ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळेच त्या मुलाचं जीवन हे सार्थ होऊ शकेल, तो त्याच्या जगण्याला अर्थ देऊ शकेल आणि त्याचं जगणं सुंदर करू शकेल. माणूस जगतो कशासाठी? तर आपलं जगणं अर्थपूर्ण करण्यासाठी आणि ते अधिक सुंदर करण्यासाठी, रंगीबेरंगी रंगाने रंगवण्यासाठी. असं हे रंगीबेरंगी जग आहे हे तोच विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकतो ज्याला चांगले शिक्षक मिळतात. आणि आमची पिढी तशी भाग्यवान आहे की आम्हाला असे काही शिक्षक मिळाले, खूप चांगले शिक्षक मिळाले की ज्याच्यामुळे आम्हाला भविष्यकाळ ठरवता आला. तेव्हा या सगळ्या ज्ञानविज्ञानावरती माणसाचं नियंत्रण असणं ही आजच्या काळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे नियंत्रण जर आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आणि तंत्रज्ञानावरती ठेवायचं असेल तर हा विद्यार्थी तुम्ही जो घडवत आहात तो तुमच्या समोरचा विद्यार्थी, ज्याच्या समोर तुम्ही व्याख्यान देता तो विद्यार्थी, हा विद्यार्थी तुम्हाला समजावून घेता आला पाहिजे. आणि हा विद्यार्थी तुम्हाला समजावून घेता आला तर त्याचंही जीवन सुंदर होईल, त्याचंही जीवन अर्थपूर्ण होईल आणि तुम्ही असे विद्यार्थी निर्माण करू शकलात तुमच्या प्रयत्नांनी, तुमच्या श्रमांनी. मग ते श्रम बौद्धिक असोत किंवा इतर कुठल्याही प्रकारचे असोत, त्यांनी समजून घेतलं तुम्ही तर तुमचंही जीवन सार्थ होईल, तुमच्याही जगण्याला अर्थ प्राप्त होईल. आणि आपले सगळे विद्यार्थी बघून, जे मोठे झालेले विद्यार्थी आहेत ते बघून तुमचंही जीवन हे खऱ्या अर्थानं सुंदर होईल, वेगवेगळ्या रंगाने फुलून उठेल. तेच भाग्य तुम्हाला या शिक्षण क्षेत्रामध्ये मिळावं. आणि हेच क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये माणसाला हे भाग्य प्राप्त होऊ शकतं आणि ते भाग्य मिळवण्याची क्षमता तुमच्या सगळ्यांच्यामध्ये असावी, एवढीच आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे सर लिव्हिंग लेजेंड आहे. या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचार विश्वातला हा एक अढळ तारा आहे. सर, तुम्ही आम्हाला खूप सखोल असं मार्गदर्शन केलं. आम्ही आपले आभारी आहोत. आणि आता आपण वळतो आहोत आपल्या या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी, त्याचबरोबर भाषा आणि साहित्याचे अध्यापन आशय समृद्धीसाठी, त्यांच्या अभिव्यक्तीला अवकाश मिळावा यासाठी आपण खूप साऱ्या स्पर्धा घेतल्या होत्या आणि महाराष्ट्रभरातून उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. तर मी या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळतो आहे. सर्वप्रथम प्रार्थना गायन स्पर्धा. या स्पर्धेतून प्रथम आलेल्या आहेत रायगड जिल्ह्यातल्या मानसी पराग पाटील. द्वितीय क्रमांक कुर्ला मुंबई येथून सुमन संदेश शर्मा. तृतीय क्रमांक मिरजवरून अर्चना शरद भोकरे. आणि उत्तेजनार्थ शहापूरवरून गंगाराम गणपत ढमके सर आणि पालघरवरून शीतल हर्षल संखे. यानंतर आपण दुसऱ्या या कथालेखन स्पर्धेकडे वळत आहोत. प्रथम क्रमांक बीडवरून संध्या उत्तमराव सोळंके. द्वितीय क्रमांक आहे मुंबईवरून
राजीव मनोहर महांकाळ. तृतीय क्रमांक चंद्रपूरहून दीपक शालिकराम सेमस्कर. आणि उत्तेजनार्थ पालघरवरून प्रणिता योगेश वर्तक आणि कणकवलीवरून शशिकांत सावळाराम तांबे. यानंतर सचित्र कविता स्पर्धा. प्रथम क्रमांक पालघरवरून विजय जोगमार्गे यांना. द्वितीय क्रमांक नागपूरवरून सुनील वाडेसर. तृतीय क्रमांक मुंबईवरून मनीषा कडव मॅडम. उत्तेजनार्थ जळगाववरून राजेंद्र कोळी, विरारवरून नारायण गिरप सर. यानंतर चौथी स्पर्धा मला समजलेली संविधानाची प्रास्ताविका. यामध्ये प्रथम क्रमांक आहे अमरावतीवरून विजया डी भांगे. द्वितीय क्रमांक ठाण्यावरून सुधीर हनुमंत शेरे. तृतीय क्रमांक नाशिकवरून राहुल अरुण कोळी. आणि उत्तेजनार्थ रायगडवरून अंकुश नथुराम जाधव. आणि सांगलीवरून सोपान कृष्णा भोसले. हे होते आपले सारे या विविध स्पर्धांचे विजेते. धन्यवाद. नमस्कार. आता आपण साहित्य संमेलनाच्या आभार प्रदर्शनाकडे वळत आहोत. कालचा आणि आजचा दिवस तुम्हा आम्हासाठी सर्व साहित्यिक शिक्षकांसाठी, प्रतिभावंतांसाठी एक पर्वणी होती. अनेक मान्यवरांनी आपल्याला या ठिकाणी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. त्या त्या क्षेत्रातलं त्यांनी त्यांचं एक नाव कमावलेलं आहे आणि अशा सर्व मान्यवरांना आपल्याला या ठिकाणी ऐकता आलं. या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मी शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या वतीनं. त्यानंतर या आजच्या ऑनलाईन 10व्या शिक्षक साहित्य संमेलनाला आपण सुद्धा 2 दिवसापासून उपस्थित आहात, म्हणून आपण सर्वांचे सुद्धा अतिशय मनपूर्वक आभार. इतकंच नाही तर हे 2 दिवस अतिशय मंतरलेले होते. या 2 दिवसामध्ये प्रतिभावंतांनी त्यांच्या ज्ञानपोह्या आपल्यासाठी रित्या केल्या आणि आपण अधिक समृद्ध झालो. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचे आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो. आणि या कार्यक्रमाची सांगता आज या ठिकाणी आता होत आहे असे आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद.